Hi, good morning, guys. Today we will see what is the use of it. You know, it. What is it? It is an introductory subject. Okay, it is a introductory subject. इटचा उपयोग आपण कुठे कुठे करतो सब्जेक्ट म्हणून त्याचा उपयोग भरपूर ठिकाणी करतो आपण म्हणजे इट हा अनन्यसाधारण असा करता आहे. ओके, सब्जेक्ट म्हणजे करता. तर इटचा उपयोग आपण बघणार आहोत आज. इट काय आहे म्हणजे आपण इटचा उपयोग अशा म्हणजे निर्जू नामाच्या ऐवजी करतो. म्हणजे निर्जू म्हणजे काय? नॉन लिव्हिंग सब्जेक्ट. ओके, इन्फंट लहान बेबी असेल, लहान बेबीला जर आपल्याला हे करायचं असेल त्यावेळेस पण आपण काय करतो? इटचा उपयोग करतो. इट, what is the use of it? It is a subject. It is a what kind of subject? Introductory subject. इटचा उपयोग आपण कुठे कुठे करतो? इटचा उपयोग आपण नॉन लिव्हिंग थिंग्स साठी करतो. इन्फॅन्ट, इन्फॅन्ट म्हणजे लहान बाळ, त्यासाठी करतो. आणि अॅनिमल्स, अॅनिमल्सला आपण उद्देशून बोलायचं असेल तर आपण इटचा वापर करतो. आणि जसं की गारा पडणे, पाऊस पडणे यासारख्या शब्दांना सुद्धा आपण काय करतो? इटचा उपयोग करतो. ओके, आणि अजून एक, जसं जर मला बोलायचं असेल की की मला इथून सोलापूर पासून पुण्याचं अंतर 250 किलोमीटर आहे, जर हे बोलायचं असेल तर कसं बोलणार? सांगा. इट इज 200. कसं म्हणणार आपण? इट इज 250 किलोमीटर्स टू पुणे फ्रॉम सोलापूर. म्हणजे सोलापूर पासून पुण्याचं अंतर किती आहे? 250 किलोमीटर आहे. असं. अजून काय? जर मला विचारायचं असेल की बाबा खुर्ची कशी तुटली, हाऊ डिड द चेअर ब्रेक, मग कसं आन्सर देणार याचं? कसं आन्सर देणार सांगा? A fat man sat on it and it broke. A fat man sat on it and it broke. म्हणजे जाड माणूस त्या खुर्चीवर बसला आणि खुर्ची तुटली असं म्हणणार आहे की नाही? अजून काय एक्झाम्पल? जर असं म्हणलं, he has a cat, he has a cat and he has a cat and it is very fat. He has a cat and he loves very much. असं. He loves very much it. असं. ओके, अजून असं आता जर विचारलं किती वाजले,